विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ भेटत राहतील आणि बाकीची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। यामध्ये आपण काय बघणार आहोत की कंबाईन 2024 ची जी ॲड येणार आहे ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत। आता वेगवेगळे पर्सनल मेसेज येत आहेत की डॉक्युमेंट मागच्या वर्षात चालतील का, आमची कास्ट ही आहे तर आम्ही काय करायला पाहिजे, सेंट्रलचं चालेल का, स्टेटचं चालेल का। कारण आता मुलांनी म्हणजे NTPCची एक्झाम आहे, रेल्वेची ग्रॅज्युएटवरून एक आहे आणि 12वीवरून एक आहे, त्यासाठी फॉर्म भरणं चालू आहे। तर त्यासाठी काय आहे तर ते आपण बघणार आहोत। आता आपण कास्ट वाईज बघूयात। आपण पहिली कास्ट बघूयात आपण EWS, हा प्रवर्ग आहे EWS। हा प्रवर्ग बघतोय आपण पहिल्यांदा EWS। हे EWS स्टेट EWS आणि सेंट्रल EWS। म्हणजे स्टेट EWS तर मला सांगतो फरक यातला, सेंट्रल आणि स्टेट ह्याचं वर्षाला काढावं लागतं EWS सर्टिफिकेट, आणि स्टेटचा आणि सेंट्रलचा फॉर्मॅट वेगवेगळा आहे, एक नाही, एकच सर्टिफिकेट दोन्हीकडे चालत नाही। सेंट्रलचं वेगळं, स्टेटचं वेगळं, फॉर्मॅट वेगवेगळा आहे सर्टिफिकेटचा, आणि त्यामुळं सेंटरचं स्टेटला आणि स्टेटचं सेंटरला असं टाकू नका। स्टेटसाठी तुम्हाला कंबाईनसाठी स्टेट म्हणजे स्टेटचं जे सर्टिफिकेट आहे ते काढून घ्यावं लागेल, आणि सेंट्रलचे सर्टिफिकेट जे आहे सेंट्रलवालं जे आता तुम्ही रेल्वेसाठी काढलेलं आहे ते सेंट्रलसाठी वापरा। हे झालं तुमचं EWS वाल्यांसाठी। आणि हे जी व्हॅलिडिटी किती आहे असं सारखं विचारतात ना, तर 1 वर्ष व्हॅलिडिटी असते, व्हॅलिडिटी 1 इयर असते, 1 इयर्स असते। आता लक्षात घ्या। आता पुढची कॅटेगरी बघूयात आपण OBC। आता OBC मध्ये प्रवर्ग आहेत आपल्याकडे, म्हणजे ABCD केलेलं आहे, SBC आहे आणि NTD, हे जे सर्व प्रवर्ग आहेत जे स्टेट OBC मध्ये येतात, त्यांचं कास्ट सर्टिफिकेट स्टेटचं वेगळं येतं आणि सेंटरचं ते OBC सर्टिफिकेट वेगळं येतं। आता इथं OBC वाल्यांसाठीचं स्टेटचं जे सर्टिफिकेट आहे ह्याच्यामध्ये काय येणार, कास्ट एक सर्टिफिकेट येणार आणि NCL असलेलं एक येणार, NCL तुमचं। तर ते NCL काढताना म्हणजे देताना ना, तुम्हाला NCL देताना फॉर्मॅट ए म्हणजे असं सर्टिफिकेट असतं, त्यामध्ये ए पार्टमध्ये काय असणार, एक सेकंड, मध्ये ए पार्टमध्ये कास्ट आणि बी पार्टमध्ये NCL असं कधी येतं, स्टेटचं सर्टिफिकेट येतं। आणि हे किती वर्षासाठी असतं, 3 वर्षासाठी व्हॅलिड असतं, 3 वर्षासाठी। म्हणून आत्ता सर्टिफिकेटसाठी गाफील न बसता हे सर्टिफिकेट काढून घ्या। ॲड जरी डिसेंबरला आली तरी ते म्हणजे EWS वाल्यांसाठी ते मार्चपर्यंत चालतील, म्हणजे 31 मार्च, 1 एप्रिलला त्यांना नवीन काढावं लागतील, पण त्याच्या आधी ॲड येऊन जाईल, त्याच्या आधी फॉर्म भरून प्रिलिम्ससुद्धा होईल। म्हणून आता जे सर्टिफिकेट काढणार असाल ते आत्ताच काढून घ्या, परत ॲड आल्यानंतर पळापळ होते, पैसे जास्त खर्च करावे लागतात, हे लक्षात घ्या। त्यामुळं आता वेळ आहे, ते काढून घ्या। आता OBC वाल्यांसाठी झालं। आता पुढचा प्रवर्ग बघूयात आपण SC आणि ST। SC आणि STचं सर्टिफिकेट पण वेगवेगळं आहे सेंटर आणि स्टेटसाठीचं। सेंटरला इंग्लिश किंवा हिंदी फॉर्मॅटमध्ये असलेलं चालतं, स्टेटसाठीचा फॉर्मॅट वेगळा आहे। हे विद्यार्थ्यांचे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी दिलेली माहिती आहे, मला ही म्हणजे जर डॉक्युमेंट वगैरे सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांनी दिलेली ही माहिती आहे। आणि विशेष एक गोष्ट सांगायची होती, हे का काढणं गरजेचं आहे की जे नवीन विद्यार्थी आहेत, म्हणजे आता नवीन फॉर्म भरणारे असे विद्यार्थी आहेत, त्यांना हे माहीत नसतं, ते आयत्या वेळेस चुकीची माहिती टाकतात। आणि जर तुमचं NCL, हे गोष्ट लक्षात घ्या, NCL सर्टिफिकेटला तुम्ही यस म्हणायचं आहे, नॉन क्रिमिलियरला तुम्ही यस म्हणायचं आहे। मी तुम्हाला आपल्या चॅनलला एक व्हिडिओ दिलेला आहे, नॉन क्रिमिलियरला यस का म्हणायचं आहे ते बघून घ्या, 2च मिनटाचं आहे ते का म्हणायचं आहे ते लक्षात घ्या। त्याच्यावरून तुमची कास्टची जागा मिळते तुम्हाला, अदरवाईज तुमचा त्या कास्टच्या जागेसाठी विचार केला जात नाही। NCL नॉन क्रिमिलियरला ऑप्शन असतो, तिथं यस लिहायचं आहे, ज्यांच्याकडं आहे त्यांनी म्हणजे बऱ्याच लोकांकडे असतं, नसलेली लोक पण माहीत नसल्या कारणानं नो टाकतात तिथं। मग त्यांचा फॉर्म कुठे जाणार, ओपन मेलमध्ये जाणार। महिला असू द्या, तुमचं कोणती कॅटेगरी न विचारात घेता ते ओपन मेलमध्ये कॅन्डिडेट कन्वर्ट होतो, आणि त्यानुसार रिझल्ट लागतो। आणि हे तुम्हाला कधी कळतं, रिझल्ट लागल्यानंतर कळतं। आणि नंतर ऐकून घेते का MPSC, अजिबात ऐकून घेत नाही। ते काय म्हणते, तुम्हाला फॉर्म नीट भरता येत नाही तर तुम्ही अधिकारी काय व्यवस्थित होणार, हे त्यांच्या केबिनमधलं उत्तर आहे। आता काही विद्यार्थी कमेंट करतील की हे तुम्हाला कसं माहिती, तुम्ही काय मेंबर आहात का,
पण हे म्हणजे ज्यांची असे झालेलं आहे त्यांनी अनुभवातून आलेल्या ह्या गोष्टी आहेत. घ्यायचं असलं घ्या, अदरवाईज ठेचा खा आणि मग शिका, स्वतः अनुभव घ्या. ज्याचा तुझा प्रश्न आहे हा. SC ST झालं आणि कास्ट सर्टिफिकेट. आता आणि एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे की फॉर्म भरताना गडबड करायची नाही. फॉर्म येतील, आता फॉर्म आल्यानंतर गडबड करायची नाही. पहिल्याच दिवशी फॉर्म भरल्यानंतर सिलेक्शन काय तुमचं लगेच होणार नाही. फर्स्ट सर्व असं नाही आहे ते फॉर्म भरायला 2 दिवस थांबायचं, सगळं साईटवर व्यवस्थित होते का बघायचं, आपले सगळे व्यवस्थित बघून घ्यायचा फॉर्म आणि नंतर भरायचा. आणि MPSCचा फॉर्म जर चुकला काय तर रद्द करूनही भरता येतो. फक्त एकदा पेमेंट वाया जातं, लक्षात घ्या, पेमेंट वाया जातं. त्यामुळे जर तुम्हाला काही अजून अडचण असेल किंवा काही तुमचा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कमेंट एकमेकाच्या खाली म्हणजे एकाच कमेंटच्या खाली असे कंटिन्यू कमेंट करा, कारण ते मला दिसत नाही. भरपूर कमेंट, अगदी 200-200 कमेंट पडलेले असतात, ते वाचताना जरा जिकिरीचं जातं. त्यामुळे सेपरेट कमेंट करा. आणि कमेंट करताना आपल्याला म्हणजे जर गरज असेल तरच फोन करा, अदरवाईज कमेंट करा. मी कमेंट स्वतः वाचून रिप्लाय देतो आहे. तुमची कमेंट मी स्वतः वाचून रिप्लाय देतो आहे. त्याचं थोडं गांभीर्यानं घ्या की कंटिन्यू असं फोन करत राहू नका. गरज असेल तर फोन करा, नक्कीच करा. चला, धन्यवाद.